संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले। या प्रकरणाचा तपासाला जवळपास 3 महिने होत आहेत। या तपासादरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी प्रचंड दबाव होता। विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली, परंतु मुंडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। एसआयटी आणि सीआयडीने या प्रकरणाचा कसून तपास केला, परंतु मुंडेंनी आरोप असूनही राजीनामा देण्यास नकार दिला। अखेर चार्जशीट दाखल झाल्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले। आपण पाहिलं असेल की गुन्हेगार कितीही चालाक असला तरी तो काही ना काही पुरावे मागे ठेवत असतोच। या प्रकरणातही असेच घडले आहे। वाल्मिक कराड यांनी असा एक पुरावा सोडला आहे ज्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात। हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराड यांचे नाव घेऊन खंडणीच्या प्रकरणात त्यांचा थेट सहभाग असल्याचे जाहीर सांगितले। यानंतर कराड आणि त्यांचे साक्षीदार फरार झाले होते। कराड यांनी एक व्हिडिओ जारी करून या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता। याउलट संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली होती। चार्जशीट दाखल झाल्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले। यातून एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे वाल्मिक कराड यांनी त्यांच्या 3 आयफोन मधील डाटा डिलीट केला होता। मात्र तपास यंत्रणेने तो डाटा रिकव्हर केला। कराड यांनी हत्येशी आपला संबंध नसल्याचा दावा केला असला तरी त्यांनी डेटा डिलीट का केला हा प्रश्न उपस्थित होतो। जर त्यांचा संबंध फक्त खंडणीच्या प्रकरणाशी असेल तर त्यांनी डेटा का डिलीट केला याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खंडणीची बैठक। सुरेश धस आणि अंजली दमन यांनी आरोप केला आहे की ही बैठक धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर झाली होती। या बैठकीत खंडणीची रक्कम आणि तडजोडीबाबत चर्चा झाली असा आरोप आहे। संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केल्यामुळेच त्यांची हत्या झाली असा दावा केला जात आहे। त्यामुळे खंडणी आणि खून हे दोन्ही प्रकार एकमेकांशी जोडले जात आहेत। जर खंडणीचा कट धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर रचला गेला असेल आणि त्यांचे पुरावे कराड यांच्या आयफोनमध्ये असतील तर मुंडे अडचणीत येऊ शकतात। कराड यांनी डेटा डिलीट केला कारण त्यांना भीती होती की हे प्रकरण मुंडेपर्यंत पोहोचू शकते। तपास यंत्रणांनी डेटा रिकव्हर केला आहे, त्यामुळे आता सत्य काय लवकर समोर येईल। या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। खंडणीची बैठक खरोखरच मुंडेंच्या बंगल्यावर झाली होती का? कराड आणि मुंडे यांच्यात त्या प्रकरणी काही संपर्क झाले होता का? कराड यांच्या आयफोन मधील डाटामध्ये काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे। या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे। तपास यंत्रणा सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत। वाल्मिक कराड यांच्या आयफोनमधील डाटा या प्रकरणात निर्णायक ठरू शकतो। या डेटामध्ये जर मुंडेंचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले तर हे प्रकरण आणखीन गंभीर वळून घेऊ शकते। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणे आवश्यक आहे। तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा अशी मागणी केली जात आहे। या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे। या प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वाल्मिक कराड यांच्या आयफोन मधील डाटा या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो। या डाटामध्ये आणखीन काय आहे हे लवकरच समोर येईल। तोपर्यंत या प्रकरणातील गूढ कायमच राहील।